गुड मॉर्निंग टू ऑल स्टुडंट. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी पाठ 18 जननायक बिरसा मुंडा या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. जे कोणी विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एका वाक्यात उत्तरे लिहा. बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा व कोठे झाला? उत्तर: बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी उलीहातू येथे झाला. बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले? उत्तर: बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मशनरी शाळेमध्ये पूर्ण झाले. बिरसा मुंडा यांना कोणकोणत्या गोष्टीत विशेष रस होता? उत्तर: बिरसा मुंडा यांना शिक्षणाबरोबरच संगीत व नृत्यातही विशेष रस होता. तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी कोणता संकल्प केला? उत्तर: तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला. बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला? उत्तर: बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला. प्रश्न दुसरा. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते. 1895 मध्ये बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्तमंजुरीची शिक्षा झाली. बिरसा मुंडा यांना रांची तुरुंगात डांबण्यात आले. प्रश्न तिसरा. वाक्यप्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा. अ गट व ब गट. 1. रस असणे, रुची असणे, आवड असणे. असंतोष निर्माण होणे, चीड निर्माण होणे. कारावास ठोठावणे, तुरुंगवासाला पाठवणे. संकल्प करणे, एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे. टिकाव लागणे, टिकणे. वीरगती प्राप्त होणे, देशासाठी लढताना मरण येणे. प्रश्न क्रमांक 4. जननायक हा किताब जसा बिरसा मुंडा यांना मिळाला तसे खालील किताब कोणाला मिळाले? महात्मा मोहन करमचंद गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस. यांना जननायक हा जसा बिरसा मुंडांना पुरस्कार भेटला तसेच त्या अगोदर पण महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भेटले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील आणि लोकनायक बापूजी आणि यांना लोकांनी ह्या पदव्या दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 5. पाठात आलेल्या सणांची व घटनांची यादी करा. 15 नोव्हेंबर 1875 बिरसा मुंडा यांचा जन्म. 1894 बिरसा मुंडा बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला. 1895 बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्तमंजुरीची सजा झाली. 1897 बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी पारंपरिक क्षेत्राच्या सहाय्याने लढाया केल्या. 1898 एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले. 9 जून 1900 बिरसा मुंडा यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली. तर आता शब्दार्थ पाहू मित्रांनो. शेतसारा, शेतजमिनीवरील कर, जन आंदोलन, लोकांनी केलेले आंदोलन, सक्तमंजुरी, अतिशय कष्टाचे काम, किताब, पदवी. तर मित्रांनो, आज आपण अशा प्रकारे इयत्ता चौथीमधील जननायक बिरसा या पाठाचा स्वाध्याय पाहिला. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया. धन्यवाद.